इचलकरंजी शहरातील भोनेमाळ परिसरातील जुन्या बस स्थानक चौकात आज एका तामिळनाडू 14 चाकी ट्रकने क्रमांक TN 40 Q2723 समोर उभ्या असलेल्या 12 चाकी राजस्थानी ट्रकला क्रमांक RJ 14 GK 2253 ला जोरदार धडक दिली। या अपघातात एक दुचाकी व एक 4 चाकी वाहन देखील ट्रकच्या धडकेला लागले। सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही, मात्र एका महिलेसह दोघे किरकोळ जखमी झाले आहेत। सायंकाळी शाहू पुतळ्यापासून वाजपेयी चौकाकडे जात असताना ट्रक स्पीड ब्रेकर जवळ आला। याच वेळी समोरून एक महिला मुलीसह दुचाकीवरून गाडी क्रमांक अज्ञात आहे बालाजी प्रोसेसच्या दिशेने निघाली होती। अचानक दुचाकी आडवी आल्याने ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रकने त्या दुचाकीला घासले। त्यामुळे दुचाकीवरील महिला खाली पडली व किरकोळ जखमी झाली। यानंतर ट्रक समोरून येणाऱ्या अल्टो कारला क्रमांक MH09 DX 6523 ला धडकून पुढे गेला, ज्यामुळे कारच्या दोन्ही दरवाजांचे मोठे नुकसान झाले। अखेर ट्रक समोर उभ्या असलेल्या 12 चाकी ट्रकवर जाऊन आदळला। ही धडक इतकी जबरदस्त होती की उभा असलेला ट्रक जवळपास 30 फूट मागे सरकला। या अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। जखमीवर प्राथमिक उपचारासाठी पाठविण्यात आले असून अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती।